राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी पथकानं भेसळयुक्त बनावट विदेशी मद्य निर्मिती आणि वाहतूक करणारे रॅकेट उघडकीला आणत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत सुमारे 2,28,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी पथकानं भेसळयुक्त बनावट विदेशी मद्य निर्मिती आणि वाहतूक करणारे रॅकेट उघडकीला आणत मोठी कारवाई केली आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे तसंच उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडीचे निरीक्षक किरण बिरादार आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे हद्दीत कोल्हापूर आंबा मार्गावर वाहन तपासणी दरम्यान दशरथ जालिंदर कुंभार हा त्याच्या ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH09DW49 वरून भेसळयुक्त बनावट विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याचं आढळून आलं। तपासणी दरम्यान त्याच्याकडून 180 मिलीलिटरचे 3 बॉक्स बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले। हे मद्य जयदीप रघुनाथ कांबळे राहणार मौजे तासगाव तालुका हातकणंगले ह्याच्याकडून आणल्याची माहिती मिळाल्यानंतर निळे तालुका शाहूवाडी इथं छापा टाकण्यात आलाय। या छाप्यात आणखी 180 मिलीलिटरचे 3 बॉक्स बनावट मद्य, एक हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी MH09DB7496, भेसळीसाठी वापरला जाणारा काळा रंग आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणात एकूण 180 मिलीलिटरचे 6 बॉक्स बनावट मद्य आणि 2 दुचाकी वाहनं असा सुमारे 2,28,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दशरथ जालिंदर कुंभार आणि जयदीप रघुनाथ कांबळे यांना अटक करण्यात आली आहे। संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना पन्हाळा इथल्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केला असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूवाडी एक्साइज निरीक्षक किरण बिरादार करत आहेत। कारवाईत VR शितोळे, दुय्यम निरीक्षक RD गोसावी, SR गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक SR ठोंबरे, KM पाटील, कॉन्स्टेबल AA कारंडे, JR शिंगारे, वाहन चालक MD पाटील आणि MB पवार यांनी सहभाग घेतला होता।